काम होतंय किंवा हा दगड वापरला गेला आहे, कसा प्रकार दगड आहे काय सांगाल आपण? हा दगड आहे ना साहेब, तुम्हाला सांगतो, सुरुवातीला ज्या वेळेस हा दगडाची आमच्या गावातून म्हणले लोक, तर ते साहेब आले होते, ते काय म्हणले, हा दगड तुमचा टेस्टिंगला जाईल, लॅबमध्ये जाऊन टेस्टिंग होईल, त्यावेळेस तो दगड लॅबमधून ठरवला जाईल, हा दगड ह्या भित्तीच्या याचा आहे म्हणून, अयोग्यतेचा आहे का अयोग्यतेचा आहे, आणि मग तिथून नंतर तुमचं काम चालू होईल. तर त्याच्यात असं निदर्शनात आमच्या दिसून येतंय का गारपट दगड ह्या कामासाठी वापरला जातोय. आता हे इथं बघा, गारपट दगड आणि संबंधित ठेकेदाराला काय सांगितलं होतं, आमच्या पेसा ग्रामसभेच्या यांनी परवानगीनं जे केटवेर निघते आहेत गावामध्ये, तर त्याच्यातून काय होईल, आमचा भाग अतिशय दुर्गम असून त्यावेळेस बुवा पाणी तुमची पाणी टंचाई दूर होईल. हा, समजा हे जर तुमचं 4-5 कोटी रुपयाचं काम आहे, तर त्या 5 कोटी रुपयाच्या कामाला जेवढा दगड लागणार आहे, तो गावचे ज्या किटवेर आहे तो त्या किटवेर मधून काढला तर तो गावच्या दृष्टिकोनाने आणि आजूबाजूच्या लगतच्या शेतकऱ्यांचा फायदा होईल. आमच्या लोकांची जनावर ती पण त्याच्यात उन्हाळ्यात पाणी पिऊ शकतील. अशा दृष्टिकोनाने त्यांना आम्ही ठराव दिला होता, बुवा ह्या किटवरमधून तुम्ही मुरुम दगड काय लागल तो अवेलेबल, तुम्हाला जेवढा दगड लागल तेवढा तुम्ही तिथून काढा. पण अन्यात त्या ठेकेदाराने काय केलं, तो जो ग्रामपंचायतचा ठराव दिला होता पेसा ग्रामसभेचा, तो न देता इतर कुण दगड दुसरी कुण काढून त्यांनी त्यांची मजुरी चालू केली. आणि आता एक काय झाले, आमच्या गावातल्या रस्त्यांत अगोदरच आदिवासी भागात रस्त्यांची परिस्थिती एकदम बिकट आहे, आणि त्याच्यात यांच्या ह्या हायवा गाड्या येऊ नये ना, एकदम रोडची दुरावस्था झाली. काही लोकांच्या ज्या जमिनीतल्या पाईपलाईन आहेत त्या पण फुटलेल्या आहेत ह्या लोडच्या गाड्यांनी. त्यामुळं ह्या रस्त्याची पण देखभाल दुरुस्ती त्यांनी करायला पाहिजे, आणि संबंधित अधिकारी त्यांनी ह्या कामावर लक्ष द्यायला पाहिजे. आता ह्या कामावर जे अधिकारी आहेत त्यांना माहित नाही का हा दगड जो आहे तो याला वापरता योग्य आहे का नाही आहे, किंवा ही जी तार यांनी वापरली आहे, ही जी तार आहे ती ग्लॅबिन वॉलची तार आहे का, काय आपण सांगाल? हे तर काय आपण सांगू शकत नाही, आपण काय इंजिनियर नाही, पण आमच्या माहितीनुसार अशी ग्लॅबिन वॉलला तार नसते. त्या अधिकाऱ्यांनी जर आले आणि म्हणले बुवा ही याची, तर याच्यात काय आपल्याला टेक्निकल एवढं सांगता येणार नाही. आम्ही सांगू शकतो बुवा, अधिकारी आला तर सांगू शकतो बुवा ही एवढ्या ग्रेडची तार आहे, तिला एवढं आयुष्य आयुर्मान एवढं, तिला 50 वर्षाचं आहे का 60 वर्षाचं आहे असं सांगू शकतोय. आपण सर्वसामान्य माणूस त्या ताराची काय गॅरंटी? तुम्ही आता पाहिलं का ती सदस्यांनी त्यांनी हाताने तार तोडली ती? हा, तोडली त्यांनी हाताने तोडली, पण त्याची आपण हे देऊ शकत नाही ना. ते आज आपण हाताने तोडली तर ती म्हणणार आहे ही मऊ तार आहे, ही मऊ तार असल्यामुळं ती काय कडक तार असली का तिला गंज पकडतो, ही मऊ तार गंज पकडणार नाही. ते आपल्याला त्यांच्या टेक्निकल बाबी सांगत राहणार. आणि शासनाने एवढा हा 4-5 कोटी रुपयाचा निधी ह्या वाल भिंतीला देण्यापेक्षा यांनी समाजाच्या हितासाठी जर कुठं विहिरी असतील, रस्ते असतील यांच्यासाठी दिला असता, PWDनी तर अत्यंत उपयुक्त झाला असतं. तुमचे गाव पेसा ग्राम आहे, पेसा तुमची ग्रामपंचायत आहे, तुम्ही आपलं सरकार आपलं गाव आपलं सरकार ही जी पेसाची संकल्पना जी आहे, तुम्ही हा निधी तुम्ही रोखू शकत होता, तुमच्या गावाला देखील तुम्ही याची मागणी करू शकत होता, आपण का केलं नाही मग? हो, आपल्या हे पेसा गाव तुम्ही म्हणतात माझं गाव माझं सरकार, हे ना हे फक्त म्हणायापुरते माझं गाव माझं सरकार हे असं आदिवासी भागामध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहेत, जेवढ्या पेसाच्या क्षेत्रामध्ये हे माझं गाव माझं सरकार हे फक्त कागदोच म्हणण्यापुरतं आहे. याच्यात कुठल्याही गावात माझं गाव माझं सरकारचा पॅटर्न राबवला गेला नाही, आणि तो राबवता पेसामध्ये दरवर्षी माझं गाव माझं सरकार मानसी निधी येतो. जेवढा मानसी निधी येतो तेवढ्या लोकांची आदिवासी भागात विकास झाला आहे का नाही हे पाहणे गरजेचं आहे ना. दर तुमच्या लोकसंख्येवर जर निधी येत असेल प्रत्येक गावात, तर जेवढ्यापासून पेसा आज 15-16 वर्ष झालं पेसा लागू झाला आहे, कुठल्या गावात असा पेसा म्हणून विकास झाला आहे का? पेसा म्हणजे पेसाचा काय एवढा मोठा निधी नाही. हा पेसाचा निधी हा छोटा आहे बा, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी किंवा सांडपाणी. हा पेसाचा निधी हा छोटा निधी, पण हा छोटा निधीची सुद्धा कुठल्याच ग्रामपंचायतमध्ये ना अशी इकडं आदिवासी भागात तो पेसा निधी फक्त कागदो राबवला जातो. आजपर्यंत जेवढी पेसा गावात यांचा तुम्ही जर विचार केला आणि त्या पेसा गावाचं दप्तर जर चौकशी लावली ना, तर हे 50-60% जेवढे पेसात ना ते अटक होती. पेसा कोशन ते
कारण आजपर्यंत आम्ही ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना हा फक्त कागदावरच विकास आहे गावागावांचा. यासाठी न पेसा याच्यामध्ये क्षेत्रामध्ये काम करणे आणि आपण म्हणलं का हे काम करायचं, मग ते म्हणतात बुवा हे एवढं झालं पाहिजे, त्याच्यात ते ब क ड मध्ये ती कामं बसली पाहिजे, त्यानुसारच ही कामं होतात. आपण म्हणलं समजा एखाद्या ठाकूरवाडीचा रस्ता करायचा तर ते म्हणणार बुवा ठाकूरवाडीसाठी एवढाच निधी उपलब्ध आहे, त्या याच्यात बुवा ते काम बसत नाही तेवढ्या निधीमध्ये. तर मग ज्यावेळेस अधिकारी काम करायच्या वेळेस जेवढ्या अडचणी दाखवतात तेवढ्या अडचणी तो कागदो निधी बसा एक अडचण येत नाही त्याच्यात. त्यामुळं हा पेसा गावांचा विकास होणे थांबलाय. आता पेसा गावापलीकडे गावागावातून म्हणलं तरी आदिवासी भागात पेसाचा निधी वेगळा, 15युक्तचा निधी वेगळा. तर 15युक्त आणि पेसा मिळून गावांची चांगली उत्पत्ती गावांची सुधारणा व्हायला पाहिजे होती. पण अद्यापत आदिवासी गावांमध्ये जर तुम्ही विचार केला तर पेसा आणि 15युक्त याच्यातून काही गावांची प्रगती नाही. ही फक्त वैयक्तिक लोकांची जे आहेत ना मोठ्या लोकांची बुवा ज्या प्रशासकीयच्या माणसाची पकड आहे त्याच माणसाची प्रगती झाली, इतर दुसरी कोणतीच झाली नाही. आता आपण म्हणतो पेसामधून आपल्याला काय करता येतं, 15युक्तमधून काय करता येतं, हेच अजून काय जे सुशिक्षित लोक त्यांना माहिती. पण अशिक्षित गावातल्या लोकांना पेसा 15युक्त हा निधी कशासाठी वापरायचा आणि तो कशासाठी आलाय तोच माहीत नसतं. समजा आपण म्हणलं एखादा गटार करायचं तर त्या गटारासाठी 50,000 रुपये निधी असला तर मग हे 50,000 तो निधी होत नाही. अशी कागदोपत्री गटारा झालं, तुमच्या स्मशानभूम्या दुरुस्त झालं किंवा इतर दळणवळणाच्या घडणींची जी कामात ती होऊन गेलेली आहे. ठीक आहे, सर्व पेसाचा भाग आला, परंतु जर आपण म्हणतोय की माझं गाव माझं सरकार, तर ह्यासाठी जर तुम्ही जर ह्या कामाला आपण विरोध केला असता किंवा आपण मागणी केली असती की बाबा हा जो निधी आलेला आहे याचा जो अर्धा निधी आहे तो आमच्या गावाला आमच्या काही विकास कामासाठी तुम्ही देऊ शकता, ते तर तुम्ही मागणी केली असती. हे माझं गाव माझं सरकार तुम्ही म्हणतात हे आम्ही हे तुम्ही म्हणता तुमच्या म्हणताची आम्ही सहमत आहे. आम्ही ज्यावेळेस त्यांना विचारणा केली बाबा हे निधी हा जर दुसऱ्या कामासाठी निधी वापरला तर चालेल का, तर त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं बाबा हा निधी ज्या कामासाठी आला तेच काम करण्यात येईल. तुम्हाला जर दुसरा निधी मागवायचा असला तर तुम्ही कागदांची पाठपुरावा करा, आम्हाला ठराव वगैरे द्या, आम्ही दुसरा तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो. आपण याचा ठराव दिला का अगोदर ही आम्हाला भिंत पाहिजे वगैरे असं कायसाठी? तुमच्या भिंतीचा कुठलाही ठराव दिलेला नसता. तुमच्या ग्रामपंचायत कुठलीही मागणी केली नव्हती अगोदर? ज्यावेळेस इरशाळवाडी दुर्घटना झाली त्यावेळेस आगळे रावसाहेब एकदा आले होते. त्यांनी गाव पाहणी करून त्यांनी काय सांगितलं, आपल्याला आपत्ती व्यवस्थापन, आम्ही त्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो, त्यांनी आम्हाला सांगितलं आपल्याला आपत्ती